आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना यांचं मी दोघांचे हात जोडून एकदम सतशः यांचा आभार राहील. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जी आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे त्यांच्या कुठेतरी मनात भावना होती. हा प्रामाणिक कार्यकर्ता होता. ज्या पद्धतीने माझा छळ चालू आहे, ज्या पद्धतीने मला त्रास दिला जातोय त्याची कुठेतरी वेदना त्यांना सुद्धा झाली. त्यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिला. सन्माननीय डॉक्टर पवार सर असतील, अतुलभाऊ चांडक असतील, सन्माननीय वसंतभाऊ गीते असतील, दत्तानाना गायकवाड असेल, यांचं मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. का ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, ज्या पद्धतीने छळ चालू आहे, शेवटच्या थराला ते गेले. अतिशय त्रास होतो त्यांना. कुठंतरी मनाला वाईट वाटलं आणि त्यांनी प्रामाणिकरित्या माझ्या पाठीशी उभे राहिले. मी त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला पक्षाला पण सांगणं आहे, भारतीय जनता पार्टीच्या, तर तुम्ही किती खालच्या लेवलला जाऊन माझ्याशी अजून घात करणार आहे. मी काल तुमच्या माध्यमातून सांगितलं देखील तर मी स्वतःचं जीवन संपवेल. आता एवढा तुम्ही त्रास देताय. माझ्या ज्या भावांवर एक केसेस नाही अशा लोकांवर तुम्ही तडीपारीची ऑर्डर काढताय. तुम्ही किती लोकांना जेलमध्ये टाकणार आहात? तुम्ही 10 लोकांना टाकले, 20 लोक तयार होतील, 20 लोकांना केले, 40 लोक टाकतील. परंतु माझी ही माय माऊली आता पेटून उठलेली आहे. माझे ज्येष्ठ श्रेष्ठ पेटून उठलेले आहेत. तुम्ही जेवढा त्रास द्याल तेवढी माझी माय माऊली संतापून उठेल आणि तुमची जागा निश्चित येत्या 16 तारखेला दाखवेल. आजही देखील बघितलं असाल, काल आमच्या महिलांवर हल्ला केला, तिचे पत्रक पाडले. जी माझी चावी निशाणी आहे ती चावी निशाणी तोडून टाकली. आम्ही तो गुन्हा देखील चालू केलाय. काल देखील माझ्या भावावर, 2 लहान्या भावांवर हात उचलला. हे आम्ही करू शकतो, परंतु आज आम्ही थकलेलो आहोत, एकटं पडलेलो आहोत. परंतु ती एकटं पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, यात पाठीशी उभी राहिलेली आहे. याद राखा. आता मला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जेवढा त्रास द्यायला जाल तेवढं आम्हाला संपवायचा प्रयत्न करा. हा त्रास तुम्हाला एक दिवस भोगावा लागेल आणि अतिशय वाईट प्रकारे तुम्हाला भोगावं लागेल. एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि मी महाराष्ट्र सेना शिवसेना यांचं मी हात जोडून राजसाहेब, उद्धवसाहेब यांचं मी मनापासून एकदम आभार व्यक्त करतो. येत्या काळात निश्चित 16 तारीख झाल्यानंतर मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाईल आणि गुलालच घेऊन जाईल. एवढं तुमच्या माध्यमातून सांगा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या आदेशान्वये आज मुकेश शहाणे यांना सक्रिय पाठिंबा आम्ही दिलेला आहे. संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुकेश शहाणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. साहेबांनी आज आदेश काढलेला आहे आणि हे पत्र साहेबांनी दिलेलं आहे की मुकेश शहाणे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण पाठिंबा राहील. आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार हे मुकेश शहाणे यांच्या पाठीशी राहतील, खंबीरपणे उभे राहतील. जो काही अन्याय झालेला आहे मुकेश शहाणे यांच्यावरती, हा तोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर आहे. आणि त्याच पद्धतीनं आज आम्ही शहाणे यांच्या पाठीमागे उभे आहोत. आज संपूर्ण प्रभाग क्रमांक 29 अ मधील सर्व जनतेला आम्ही अ मधून जे शहाणे उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आजचा शेवटचा दिवस आहे, परंतु एक दिवस सुद्धा फार महत्त्वाचा आहे. हा दिवस, एक दिवस हा मुकेश शहाणे यांचा सर्व कायापालट करून टाकणार आहे. आपल्याला येत्या 16 तारखेला असं दिसून येईल की मुकेश शहाणे हे विजय असतील आणि याच्यात कोणताही दुरावा राहणार नाही. नगरपालिकेच्या प्रभाग 29 मध्ये जे आमचे पूर्वश्रमीचे मित्र आहे मुकेश शहाणे, हे बीजेपीचे नगरसेवक होते. ज्या वेळेस बीजेपीच्या कार्यालयात हल्ला झाला होता तेव्हा हा तरुण छातीचा कोट करून उभा राहिला होता. हे सर्व नाशिककरांनी बघितलेले. पण ज्या वेळेस त्याच्यावर वेळ आली तेव्हा या पक्षांनी त्याच्यावर अन्याय केला, त्याचं तिकीट कट केलं. काही धनदांडग्या लोकांसाठी केलं तर केलं, परंतु आज अशी परिस्थिती आहे का त्याला प्रचार सुद्धा करून देत नाही. त्याच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला त्याला कंटिन्यू सत्तेच्या माध्यमातून दबाव आणून त्याला त्रास देत आहे. ही बाब मान्य राज साहेबांच्या कानावर आम्ही घातली. त्यावेळेस राज साहेबांनी आदेश दिला की सर्व ताकदीनिशी मुकेश शहाणे यांच्या पाठीशी उभे राहा. आणि आज आम्ही तुम्हाला जाहीर करतो नाशिकच्या कार्यकर्त्याच्या पक्षाच्या वतीने की मुकेश शहाणेच्या पाठीशी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना साम दाम दंड भेदाच्या याच्यात तयारीत आम्ही पाठीशी उभे राहू. आणि सर्व नागरिकांना विनंती आहे, मतदारांना विनंती आहे की मुकेश शहाणेला भरघोस मताने निवडून द्या. त्याची निशाणी
चावी आहे, याचं बटन दाबून यंदा हे धनदांडग्यांना चित करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.